तुमच्यासारख्या फायर नेत्या म्हणजे मंत्रिपदापासून का अलिप्त राहिल्या किंवा का मंत्रिपद मिळू शकलं नाही? कधी असं वाटतं की का दरवेळी आपल्याला मंत्रिपद हुलकावणी देतं? मी काय कुठे चुकतं? काय कुठे घोडं अडतं? मी तर आता एक विचार करते, की माझ्या नशिबातच नाही. कारण माणसाने कुठेतरी समाधान राहिलं पाहिजे. मिळो मंत्रिपद न मिळो, पण खूप हाव नसली पाहिजे. ना पैशाची, न पोस्टची, न खानदानाची, परंपरेची. कुठेतरी तुम्ही थांबले पाहिजेत. पण मला कधी तुम्हाला तर खरं सांगितलं ना, तर मी 2000 मध्ये पवार साहेबांकडे पहिल्यांदा म्हणजे राजकारणात मी आज 35 वर्ष आहे. मी पहिल्यांदा काहीतरी मागितलं, बर. की माझ्या घराजवळ सिडको आहे. आमच्या सगळ्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत. मला तिथे चांगलं काम करता येईल आणि मला लोकांना न्याय देता येईल. ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना अजून 12.5% न्याय मिळत नाही. आणि अधिकाऱ्यांना काही 3 वर्ष राहतात, अधिकारी बदलत राहतात. परत नव्याने अबकडं सुरू होतं. पहिल्यांदा मी सिडको मागितले, माझं नावही आलं, पण नंतर माझी जात आडवी आली. मी ओबीसी म्हणून मग मराठ्याला दिलं. कधी-कधी जातीचं राजकारण असतं, कधी अनेक राजकारण असतात. आता मी सगळं सोडून दिलंय. असं वाटतं आता शेती करावं. आता 1,00,000 झाडं लावणार आहे मी. झाडं लावणार नाही. लोकं झाडं लावायला घेतात, फोटो काढतात. मी ती जगवणार आहे. आज गरज आहे काळाची. पाऊस येत नाही बघा. काय येत नाही.